श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाची ठेवणे धरिसी अभिलाष जनी नोहे तुझा हा परिवार द्रव्य क्षणभंगूर शरीर जायाची ठेवणे धरिसी अभिलाष जनी अंतकाळीचा सोयरा तुका शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जनी लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे प्रथम नमन करो गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवो निमाथा षष्टांगता दंडवत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग यच्च या भूतलावर तुम्हामा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरुवर्य अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय यांचा गात्यातील चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला उपदेशपर आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा हा अभंग आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांची कल्पना असली तरी सांगणं हे माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं। या न्यायाने तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात हयात नसणारे वैकुंठवासी
श्री राजा भरतरी विद्यालयाचे संस्थापक श्री हरिचंद्ररावजी भाऊ अमृतरावजी देशमुख यांच्या प्रथम वर्षी श्राद्धानिमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे। त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे बंधू मोहनचंद्ररावजी अमृतरावजी देशमुख, तीनही सुपुत्र गोविंदरावजी, गिरीशरावजी आणि जगदीशरावजी, तीनही सुपुत्र, त्यांचा संपूर्ण देशमुख परिवार, त्यांचे नातू पंतू, सर्व देशमुख परिवाराच्या वतीनं आजच्या कीर्तनाचं हे निमंत्रण मला देशमुखांनी दिलेले बरं का। त्यांच्या बालाजी भाऊ देशमुख यांचा आग्रह होता, म्हणले महाराज हो आता तुम्ही महाराष्ट्रभर फिरायला लागले, महाराष्ट्रातला दुसरा कशाला आणायचा आहे, आपलाच माणूस इथं उभा करायचा आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा मला ही सेवेची संधी आमच्या बालाजी भाऊनं त्यांच्या संपर्कातून दिली। या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, महाराष्ट्रातील सर्व टॉपचे गुणवान आज आमच्या बालाजी भाऊनं या गावामध्ये आणलेत। ते महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य भजन सम्राट आमचे कैलास महाराज पौळ फरकंडेकर उपस्थित आहेत। भजन सम्राट संगीत विशारद आमचे मोतीरामजी मोहिते महागावकर हे सुद्धा उपस्थित आहेत। दुसरे गायनाचार्य आमचे अनिरुद्ध बापू कदम कोंडुळकर, ग्रामस्थ भजनी मंडळ डोंगर पिपळेकर, खातगावकर भजनी मंडळ, पडेगावकर भजनी मंडळ आहेच, वडगावकर भजनी मंडळ, धनगर मोहा उकळी, सर्व श्री संत जनाई वारकरी शिक्षण संस्थेतील बाल भजनी मंडळ, मृदंगाची साथ देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये टॉपची जी मृदंग वादक मंडळी, त्या टॉप मध्ये आपल्या परभणी जिल्ह्याचं एक नाव आहे आणि ते म्हणजे आमचे कृष्णा महाराज कदम आर्वीकर, ते सुद्धा उपस्थित आहेत। आपल्या भागाचं भूषण आणि आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाला ज्यांची साथ असते ते आमचे भागवत महाराज बचाटे वडगावकर उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद। यूट्यूब वाले आमचे आपुलकीवाले अर्जुन दादा आहेत, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, कार्यक्रम मोठ्याचा असल्यामुळे माणसंही आज मोठे मोठे आलेत। आपल्या परभणी जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद सदस्य तरुण तडफदार सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे भगवान रावजी भाऊ सानप हे सुद्धा उपस्थित आहेत। आमचे मार्केट कमिटीचे संचालक आदरणीय उद्योग क्षेत्रामध्ये गरुड झेप घेणारे आमचे उमाकांत भाऊ पोले पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत। आमचे पंडितरावजी चौधरी साहेब, पुन्हा श्रीकांतराव चौधरी साहेब, पुन्हा इकडं आमचे साळवे साहेब सुद्धा आज उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद। आमचे तिडके साहेब, आणि आताच ज्यांचं आगमन झालं ते सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या कमळाला भाव आलाय ते म्हणजे कमळ, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आपल्या परभणी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमचे जामगे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद। बरीचशी मंडळी आहेत, तिकडे आमचे शिंदे काका आहेत, आमचे दादा आहेत, सर्वांचा नाव उल्लेख करणं शक्य नाही, नाव घेणारीच मंडळी आहे, पण सर्वांचं नाव घेत राहिलं तर एक तास आपल्या नावात जाईल बरं का। सर्वांच्या चरणी नारदाच्या गादीहून साष्टांग दंडवत करतो शुभम भैया, आणि माझ्या सेवेला प्रारंभ विठाला।
अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे का? आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय संसारात जन्मलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात. जीव म्हटलं की जीवाचा स्वभाव आहे येणं आणि जाणं. संसाराचा नैसर्गिक गुणधर्म आहे, नैसर्गिक नियम आहे येणं आणि जाणं. देहाच्या या गावी आलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस या गावाचा निरोप घ्यावा लागणार आहे का? देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोवळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. प्रत्येक जीवाचे दोन सोहळे ठरलेले आहेत महाराज. तिसरा सोहळा काहीचा होतो काहीचा होत नाही बर का. पण एक सोहळा भाऊ सगळ्यांचा होत असतो. दोन सोहळे मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येकाचे होणार आहे. त्यातला एक झाला आणि एक 100% होणार आहे. एक जन्माचा सोहळा आणि शेवटी जो होणार आहे तो मृत्यूचा सोहळा, तो प्रत्येकाचा होणार आहे. कारण या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही आहे का? कितीही मोठा वशिला असू द्या, वशिल्याने मरण चुकवता आला असतं तर या भारत देशाचे आजपर्यंतचे पंतप्रधान गेले नसते महाराज. कितीही मोठा वशिला असू द्या पण मरण या क्षेत्रामध्ये वशिला चालत नाही. देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र होताय का, मिथिलेचा सम्राट जनक ज्याचा व्याही होता आणि ब्रह्मांडाचा मालक रामचंद्र प्रभू ज्याचा पुत्र होता, त्या राजा दशरथालाही वशिल्याने मरण चुकवता आलं नाही का? अर्जुनासारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बाप होता आणि द्वारिकेचा सम्राट असणारा जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता, त्याचा भाचा अभिमन्यू गतप्राण झालाय का? आमचा मामा ग्रामपंचायतचा माजी सदस्य आहे, काही छाती काढण्यात अर्थ नाही का? म्हणून ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, कितने सिंगार पर चढ़े कितने पहने जंजीर.
तपी गेले संत गेले भगवंत गेले महंत गेले आहे का अवतार संपले महापुरुष गेले नसीबी मर गई सहस्र 33 कोटी देवता मर गई 33 कोटी देवता मर गई बड़े काल की फांसी 33 कोटी देवता मर गए बड़े काल की फांसी भजमन नारायण गोड़ मारो 9 भी मर गए 10 भी मर गए शस्त्र 88 हो 33 कोटी देवता मर गए बड़े काल की फांसी हो 33 कोटी देवता मर गए बड़े काल की फांसी 33 कोटी देवता मर गए बड़े काल की फांसी चमका अजब तड़ाका में तू क्या जाने लड़का दूसरं प्रमाण आहे अजून एक डॉक्टर साहेब पीर मर गए पैगंबर मर गए शस्त्र 88 अजून एक सर्वांच्या पाठांतराला सांगतो सर्वांच्या पाठांतराला आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाप बसला गेला आजा मेला महाराजाला चिडून म्हणले उठा म्हणून एक पाहत तसा एकाची दहन सावत त्या गुन्हेकारे नव्हाय का अरे आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तूही तैसा झाला काळजी करू नका काही दिवसांना आमचाही नंबर लागणार आहे का प्रत्येकाला जायचंय कोण किती वर्ष जगला याच्यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचं आहे का गोर गरिबांची लेकरं अंधारातून प्रकाशाकडे जावे म्हणून आपल्या गावामध्ये एवढी मोठी शाळा ज्यांनी उभी केली हो त्यांचं कार्य मी असं म्हणतो अरे जी माणसं परिवारासाठी जगतात ती गेल्यानंतर 10 दिवसापुरतं जिवंत असतात आहे का 10वा होईपर्यंत त्यांचं कुटुंब स्मरण करते आहे का पण जी माणसं समाजासाठी जगतात ती चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत राहतात त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमचे भाऊ आहेत चंद्र सूर्य असेपर्यंत भाऊच नाव राहणार कारण या राज बहू पैदा हुई
जग हसे हम रोए ऐसी करनी कर चला हम हसे जग रोए जीनी रे जीनी चंद्रिया जीनी वाजलीत बर का दोघांसाठी. जन्माला येताना प्रत्येक जीव हा रडतोय महाराज. प्रश्नचिन्हात लेकरू रडत असतं जन्माला येताना. फक्त बर का डॉक्टर साहेब, तुम्हाला माहिती आहे का, लेकरू जन्मल्यानंतर रडत असताना ते प्रश्नचिन्हात रडतंय. कारण त्याचा देवासोबत संवाद चालू असते महाराज. ज्या वेळेला ते बाहेर पडलं त्यावेळेला देव त्याला विचारत असतो, हे दादा म्हणजे काय तू म्हणला होता का नाही भजन करतो. ते म्हणला कुठं, आईच्या उदरात असताना बाहेर पडल्यानंतर. ते म्हणतोय देवा कवा 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 कवा. जयदेव भाऊ ते क्या क्या करते ना, ते क्या क्या करीत नाही, कवा कवा म्हणतो. एवढं बैमान आहे महाराज. गर्भपनमो हाथ जुड़ायो निकल गया बेईमान अब तुम कब सुमरोगे राम. जीवड़ा 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 2 दिन का महिमा अब तुम कब सुमरोगे. खेल गमाया वाह वाह हुआ तो काम का हर बुढ़े पलों में दामन लागे निकल गए अवसान. जीवड़ा 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 2 दिन का महिमा अब तुम कब स्मरोगे राम. आणि म्हणून उपदेश केलाय तुकोबरांनी या अभंगामध्ये. मी का सांगतो, अरे गेलेल्या व्यक्ती येत नसतात, जे आले ते एक दिवस जाणारच आहेत महाराज. जायचंय प्रत्येकाला जायचं आहे का. कारण संसार या शब्दाचा शब्दशः अर्थ शास्त्र सांगतं. संसार हा शब्द मराठीमध्ये 2 शब्दापासून जन्माला आला. आता इथं शाळेत कीर्तन असल्यामुळं मी काय व्याकरण तुम्हाला शिकवत नाही बरं का, कारण शिक्षक मंडळी भरपूर आहे तिथं. संसार शब्द 2 शब्दापासून जन्माला आला. सम अधिक सार मिळून झाला संसार. त्यात पुन्हा 2 अर्थ आहे. सम्यक सरती ती संसारा. सम्यक शब्दाचा अर्थ होतो चांगल्या प्रकारे आणि सरतीचा अर्थ होतो सरकणे. चांगल्या प्रकारे सरकणे ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे महाराज. ज्ञानोबा या देहाला संसार म्हणतात साळवे साहेब. याचं कारण याचही सरकणं चालू आहे. 6 अवस्था आहेत देहाच्या. 6 अवस्था. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यती. या 6 अवस्थेच्या वतीनं आमचं सरकणं चालू आहे. अति परिचयामुळे आमच्या लक्षात येत नाही. अति परिचयामुळे नाही तर क्षणाक्षणाला सरकणं चालू आहे बघा. क्षणाक्षणाला कळतंय का आपल्याला. आजपर्यंत कळालं का आपला बदल झालेला नाही महाराज. तैसीच याची स्थिती
नासत जाय क्षणोक्षणाप्रती मनोनी हाती मनती अश्वत्था गायका. अरे लहानपणी लेकरू असतं तसं तारुण्यात नसतं, तारुण्यामध्ये असतं तसं म्हातारपणात नसतं. बिचारा कुणालाही, कुणाचंही लेकरू असो, गरीबाचं असो श्रीमंत असो, 2-2.5 वर्षाचं लेकरू गोर गोमट महाराज सफरचंद सारखे गाल, हातात खुळकुला, गाळाला काजळाचा टिळा, वरचे 2 दात आलेले, हजारो भुंग्यानं एकत्र येऊन बसावं असे केस कुरुळे आहे का, असं गोर गोमट लेकरू अंगणात दिसल्याबरोबर अनोळखी व्यक्ती त्या लेकराजवळ जाती आणि त्या लेकराची पप्पी घेते का नाही पंडितरावजी? ए पिंट्या, काय इकडे एक पप्पी दे. अख्ख हारंगुळ त्या लेकराची पप्पी घेत दादा, अख्ख हारंगुळ. आता माझा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना बसलेल्यांना, खरं सांगा, तेच लेकरू 92चं झालं. गणेशराव कितीचं झालं? 92चं झालं. असं कोणी म्हणतंय का? बाबा काय कुठं निघाले? गंगाखेडला. काय काम आहे? बरीच काम आहेत, एक पप्पी द्या नंतर जा. असं कोणी म्हणतंय? कुठली पप्पी? जामगे साहेब म्हातारी थोबाड भात नाही त्यावेळेला का? याला म्हणतात सरकणे कैसा विपरीत झाला, तोच देह नव्हे तुझा. एकेकाळी गाव पप्पी घेत होत, आता घरातली माणसं तोंड पाहत नाहीत. गणवाचे दाणे, गणवाचे दाणे, गणवाचे दाणे, गणवाचे दाणे. पिल्लू सगळ्यांनीच बघितले लहानपणी, किती गोंडच असते, सुंदर दिसते महाराज. पण तेच मोठं झाल्यानंतर कसं दिसतंय बघा, तसंच आहे महाराज. क्षणोक्षण महाराज, क्षणाक्षणाला आमचं सरकणं चालू आहे. लक्ष नाही का? अति परिचयामुळे महत्व नाही महाराज. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अति परिचय झाला की महत्व कमी होत आहे भाऊ. अति परिचय खोटा मान राहत नाही, प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाहे. लघुशची द्वितीयेचा वंदिती सर्व भावे, मनवनी सकया रे दूर देशी राहावे. ह्या माता मावल्या प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला चंद्राला ववळतात. कोणाला ववळतात? चंद्राला. आणि चंद्राला ववळताना त्यांची गप्पा चर्चा असते. महाराज ए काय चल लवकर, ते पुन्हा गेलं तर महिन्याने येतंय. महिन्यानं येणारा चंद्र ववळण्यासाठी यांची घाई असते. रोज सकाळी तांबडा गोळा हो इकडच्या दिशेला येतो महाराज सूर्याचा. या कधी त्याला हातही जोडीत नाहीत का? हे रोजच आहे आणि ते महिन्याला एकदा आहे. आधी परिचय झाला महत्व राहत नाही. म्हणून मी विनोदानं सांगत असतो महाराज, जावाई असावा पण दूरचा. कुठला असावा? दूरचा. जामगे साहेब अमेरिकेचा जावाई असावा. मग त्याची बघा सासरवाडीमध्ये काय मजा असते महाराज. सासूसाठी ते जावाई नसतंच, मग विटेवरचा पांडुरंग असते का? सासू गाणंच म्हणते जावयाला. कृष्णा महाराज गाणं म्हणते, घालील नोटांगण वंदिनी चरण, डोळ्यानं पाहिलं जावयाला. जावयाला नाकाचा मोती टीव्ही घाणन राखी जावयाचा मान. पण तो जावाई कुठला असावा? कोण म्हणलं? पाकिस्तानचा. दूर जमाई देव बराबर, गाव जमाई आधा. पुढचं सांगणार नाही. बरीच मंडळी असतात महाराज घरचे जावई, मग मी सांगणार नाही त्याला. दूर जवाई देव बराबर म्हणजे अति परिचय झाला म्हणजे महत्व राहत नाही. आम्हाला अति परिचय ह्या नरदेहाचा झालाय. नाही तर खरं सांगा, त्रैलोक्याचं वैभव एका बाजूला आहे आणि या नरदेहाचा एक श्वास एका बाजूला आहे महाराज. तरी सुद्धा या नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होऊ शकत नाही. झाली असती तर कोरोनामध्ये आम्ही 50-50 लाख रुपये खर्चले नसते. फक्त श्वास मिळत नव्हता म्हणून आम्ही पैसे खर्च केला एवढा. आमच्या गंगाखेड मध्ये 50 लाख रुपये खर्चून सुद्धा व्यक्ती हाताला लागली नाहीत बरीच. हो तुम्हाला उदाहरण देतो, खोटं बोलत नाही या गादीहून.
नरवडे साहेबांची मंडळी गेली, किती पैसा खर्च केला, लागल्या का हाती? नाही महाराज. त्रैलोक्याचं वैभव एका बाजूला आहे आणि या नरदेचा एक श्वास एका बाजूला. जमीन अर्ध्या एकरात वाडा, गायीनं गोटा भरलेला आहे. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा आहे, पण लेकरं बाळ नाही. फार उतरत्या वयामध्ये म्हाताऱ्याच्या तोंडाजवळ तोंड नेऊन रागावली आणि म्हाताऱ्याला म्हणाली, किती वेळा सांगितलं होतं तुम्हाला मी, काय नाही माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं तरी दत्तक घ्या. अहो आता तुम्ही गेल्यानंतर या वैभवाचं काय करायचंय? किती वेळा सांगितलं होतं दत्तक घ्या कोणाला तरी. त्याही वेळी ते म्हातारं महाराज त्या म्हातारीवर रागावलं. महाराज म्हातारं कसं असं बघा जरा. म्हातारा म्हणला, म्हातारी अजून मेलो नाही म्हणला. आण गावातले सगळे बोलून म्हणला, कोण आणायचे बोलून आण म्हणला. जिल्हा परिषद सदस्य, मार्केट कमिटीचे संचालक, हो पुन्हा आमच्या द्वारकादास श्यामकुमारचे मालक, म्हणजे मोठे मोठे माणसं लागतात ना वाटून द्यायला. सगळी माणसं बोलून घेतली महाराज. पुतण्याच्या नावानं सगळं तयार करायचं ठरलं. दत्तक पत्र तयार झालं, ते वाचूनही झालं. त्या पत्रावर सहीसाठी त्या म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला. म्हाताऱ्यानं हातात पेन घेतला उमाकांत भाऊ, आणि तो म्हातारा बिना सहीचा मेला. बिना सहीचा मेला. आता मला तुम्ही सांगा, 100 एकर मधलं किती एकर विकलं म्हणजे सही पुरतं म्हातारा उठल का? उठणार आहे नाही महाराज. म्हणून त्रैलोक्याचं वैभव एका बाजूला आहे, नरदेहाचा एक श्वास बाजूला आहे महाराज. पण अति परिचयामुळं आम्हाला याचं महत्व कळत नाही का? महत्व कळत नाही. जायचंय प्रत्येकालाच, गेलेल्या व्यक्ती येत नाही, पण आज त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अरे हे वाघासारखे लेकर आहेत महाराज, वाघासारखे परिवार आहे. गोकुळ आहे का? गोकुळ आहे, काहीच कमी नाही या घरामध्ये. पण खरं सांगू का, गोकुळातला नंद पाटील तुमच्या पाठीवरून शाबासकीची थाप टाकण्यासाठी नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये फार नाव कमवाल, तुमच्या स्वकर्तृत्वाने अख्खा तालुका तुमच्या पाठीवरून शाबासकीची थाप टाकेल. आहे का? गोविंदरावजी, जगदीशरावजी, हो गिरीशरावजी फार मोठी होतील. आहे का? अख्खा जिल्हा तुमच्या पाठीवरून शाबासकीची थाप टाकेल, कौतुक करेल. पण लक्ष ठेवा, जे प्रेम स्वर्गीय भाऊंच्या शाबासकीमध्ये होतं ते टाटा बिर्लाच्या सुद्धा नसते. लक्षात ठेवाय का? पुत्राच्या विजयन पिता संतोष जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद जर कोणाला होत असेल तरी आपल्या बापाला होत असतो. ज्या वेळेला सगळं चांगलं होत असतं, आनंदाचे दिवस येत असतात, त्याच वेळेला हो पाठीवरून शाबासकीची थाप टाकणारी व्यक्ती निघून जात असते महाराज. पण मला आनंद वाटला या गोष्टीचा. 1 वर्ष झालं आपण एवढ्या मोठ्या थाटामाटात त्यांचं पुण्यस्मरण साजरं करतोय का? पुण्यतिथ्या कोणाच्या होत नाही, जरा लक्ष ठेवा. ही सगळी मोठी मोठी माणसं माझ्या समोर बसलीत. 80 कोटीचा मालक काल वृद्धाश्रमात मेलाय. कुठं मेलाय? श्रीकांत भाऊ 80 कोटीचा मालक होता महाराज, वृद्धाश्रमामध्ये मेलाय का? अरे पुण्यतिथ्या श्रीमंताच्या होता, डोक्यातून काढून टाका. पुण्यतिथ्या हे पुण्यवान व्यक्तीच्या होत असतात. ऐका, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय केलेला आहे अशांना पुण्यात्मा म्हणतात. आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी म्हणतात. ऐका, पुण्याचं काम ज्यांनी केलंय त्यांच्या पुण्यतिथ्या होत असतात. ऐका, हो हे ज्ञानदानाचं कार्य ज्यांच्यामुळे या गावात घडलं ते वैकुंठवासी भाऊ आहेत. ऐका, पुण्याचं काम आहे. पुण्य पुण्य कशाला म्हणतात? गळ्यात माळ घालणं, कपाळाला गोपीचंदन टिळा लावणं, भगवी पताका घेणं, माऊली तुकोबारायचं, पांडुरंगाचं भजन करणं एवढंच पुण्य नाही. लक्षात ठेवा,
पुण्याची व्याख्या शास्त्र सांगतं अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. परोपकार पुण्य महाराज. परोपकाराच्या यादीमध्ये संतांचा पहिला क्रमांक आहे बर का दादा. कितवा क्रमांक आहे हे काय ते जगदीशराव आणि तुमचं नाव सारखंच आहे मिळत लाग नाही मला. जयराज भैया हा डॉक्टर साहेब कोण दिसायला सारखे दिसतात हे दोघंही. काय चालू होतं आपलं ईश्वरराव बघा आता कीर्तन म्हणा हे कुठंही तेच का आता कीर्तन चालू आहे म्हणा. आता काय चालू होतं संत बिटप सरिता गिरी धरणी करहित लागे सबनके हित करणी. संत बिटप सरिता गिरी आणि धरणी. साळवे साहेब तुम्हाला हे सगळं कळालं असं अर्थ आहे का? बिटप म्हणजे काय? बिटप म्हणजे शिक्षक मंडळी माझ्याकडे डोळे असून बघू नका तुम्हाला विचारणार नाही मी. बिटप म्हणजे वृक्ष. संत बिटप सरिता म्हणजे नदी गिरी म्हणजे पर्वत हो आणि बिटप म्हणजे वृक्ष आहे का. हे सर्व परोपकारी जीवन जगतात पण या 5 परोपकार्यामध्ये संतांचा पहिला क्रमांक आहे का. हो वृक्ष परोपकार करतात नदी परोपकार करते पर्वत परोपकार करतात आणि संत परोपकार करतात आहे का. पृथ्वी परोपकार करते पृथ्वी धरणी. आजपर्यंत आमचं आयुष्य गेलंय बुट घालून पृथ्वी तोडवण्यात. कधी आमच्यावरती रागावली का महाराज? अजिबात रागवत नाही कारण तिचं जीवन परोपकारासाठी आहे. अरे साधी माणसामध्ये माणसाला लात लागली जाधव सर माणसं डोळे लाल करतात हो टमाट्यासारखे डोळे होतात. लात सहज लागू द्या माणसाची माणसामध्ये माणसं सहन करत नाहीत. माणसं तरी थोडीफार सहन करतील महाराज पण हे इकडे सहन होत नाही. यांच्यात कोणाची मधल्यामध्ये लात लागू द्या या लाल डोळे करतात आणि त्याचा शब्द असतो एक पुन्हा मुखातला शब्द असते कोणता लात लागू द्या ना बघा काय म्हणतात डोळ्यात काय माती पडली काय तुझ्या. माणसाची लात माणसाला लागली माणसं सहन करत नाहीत. आजपर्यंत बुट घालून पृथ्वी तोडवण्यात आमचं आयुष्य गेलं कधी रागावली नाही का. अरे ती परोपकारासाठी जीवन जगते. नदी परोपकार जीवन जगते. सागराला मिळेपर्यंत उगमापासून सागराला मिळेपर्यंत तहान लागली त्याला त्याची ताण घालवते. स्नान करणाऱ्याचं पाप घालवते. काठावरल्या वृक्षाला जीवन देऊन फुलभूरित करते आहे का. अरे उगमापासून सागराला मिळेपर्यंत केवळ परोपकार करते म्हणून नदी परोपकाराच्या यादीमध्ये येते आहे का. नद्यांचा बाप पर्वत आहे तोही परोपकार करतो. वृक्ष जैसा आंबका
का पेड़ वैसा संत का है, अरे नीचे से पत्थर मारे ऊपर से फळ देत आहे का? आंब्याच्या दिवसात आंब्याच्या झाडाला दगड मारा, झाड रागवत नाही, 4-2 कैऱ्या बक्षीस देत. आता ऐका दादा, अरे दगड मारणाऱ्यालाही 4-2 कैऱ्या बक्षीस देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे. तसं आपकार्यावरही उपकार करणं हा संतांचा बाणा आहे. कारण इथं ते त्याच्यासाठीच आलेले आहेत महाराज. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी आलेत. आणि असे परोपकारी जीवन जगणारे आजपर्यंत जे कोणी आहेत त्यांची पुण्यतिथी होत असते. का पैशावाल्याच्याच पुण्यतिथी होतात, हे डोक्यातून काढून टाका बर का. हे पुण्य लागतं, हे पुण्य. हो, मी कितीतरी उदाहरण देईन महाराज. आमच्या डोळ्यासमोर अब्जाधीश माणसं गेली, अब्जाधीश माणसं. डॉक्टर साहेब त्यांच्या लेकरांनी 10वा सुद्धा घातला नाही, 10वा सुद्धा. गेल्या वर्षी कोणाला आठवत असेल बघा, एक व्हिडिओ व्हायरल होत होता दशक्रियाच्या दिवशीचा. आणि त्या दशक्रियाच्या वेळेला दोघं भाऊ एकमेकाच्या अंगावर जात होते. बापाचा 10वा चालू आहे, मुलं इस्टेटसाठी भांडत होते महाराज. हो, पुण्यवान व्यक्ती लागते त्याला पुण्यवान, आणि म्हणून पुण्यतिथी साजरी होती. गेले पण आज या संपूर्ण कुटुंबाला भाऊची क्षणाला आठवण येते महाराज. आणि त्यांचं स्मरण करणं याच नाव पुण्य स्मरण आहे का? गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद आती है, उनकी याद आती है. बाप निघून गेल्यानंतर कळत असतो. मी नेहमी सांगतो महाराज, आज उठला सुटला कीर्तनकार, कथाकार, व्याख्याता, कवी, लेखक, शिक्षक आईच्या प्रेमाचं तोंड भरून कौतुक करतोय महाराज. जिकडं तिकडं आई 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 आहे महाराज, पण बापाचं कोणी कौतुक करत नाही, बापाचं प्रेम कोणी सांगू शकत नाही. अरे बापाचं प्रेम कुठं कमी आहे, आईचं प्रेमच आहे. पण लक्षात ठेवा, आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम हे बापाचं असतंय. फरक एवढाच आहे, आईचं जगाला दिसतंय, बापाचं हे लपून असते. आहे का? आमच्या घरामध्ये समई पेटल्यानंतर प्रकाश पडतो ज्योतीचा. डॉक्टर साहेब, प्रकाश कशाचा पडतो? ज्योतीचा प्रकाश पडतो बघा. चर्चा चालू असते, काय प्रकाश पडलाय ज्योतीचा, कौतुक चालू असतं महाराज. अरे पण ज्योतीचा प्रकाश आहे, पण जरा जवळ जाऊन समईला हात लावा, चटका बसल्याशिवाय राहत नाही दादा. हो चटका. अरे ती समई का तापली? ज्योतीसाठी तापली ना. मग तापलेली समई म्हणजे बाप आहे, आणि दिसणारी ज्योत म्हणजे माय हे लक्षात ठेवाय का? आम्हाला कळत नाही. अरे किरकोळ संकट आला आम्हाला आई आठवत असते. चालता चालता पायाला ठेस लागली, काटा टोचला, कुणी मारलं तर आई 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 म्हणतो आम्ही. पण हायवे क्रॉस करत असताना भरधाव वेगानं एखादी मोठी गाडी आमच्या भगवान भाऊ सारखी एकदम जवळ येते आणि करकचून ब्रेक दाबते ना, तेव्हा दोन्ही हात वर होतात माणसाचे आणि मुखातून शब्द निघतो, अरे बाप रे. कोणता शब्द निघतो? खोट आहे का हे? कोणता शब्द निघतो श्रीकांत भाऊ? अरे बाप रे. ऊसाला पाणी देत असताना एखाद्या वेळेत एखाद्या सरीमधून भला मोठा साप अचानक तुमच्या समोर फोडी काढतो ना, तेव्हा दोन्ही हात वर होतात. आणि शब्द कोणता असतो उमाकांत भाऊ? शब्द तुम्हाला ऊसाची गरज नाही आता, देवानं चांगलं केले सगळं. आता शब्द कोणता आहे? अरे बाप रे. का किरकोळ संकटाला आई आठवते महाराज, पण भयानक संकट जेव्हा जीवनात येतं तेव्हा प्रत्येकाला आठवतो. त्याला बाप म्हणतात, लक्षात ठेवा. आणि तो बाप हयात असताना तेवढा कळत नाही, पण गेल्यानंतर हो त्या बापाचं महत्व प्रत्येकाला कळल्याशिवाय राहत नाही. अरे बाप म्हातारा असू द्या, पांढरे केस झालेले असू द्या, डोळ्याला चष्मा असू द्या, हातात काठी असू द्या, हो डोक्याला मळकट फेटा असू द्या, पण जोपर्यंत तो बाप तुमच्या घरात खुर्चीवर बसू नये तोपर्यंत घराला वजन आहे. एकदा का बाप निघून गेला, अरे तुम्ही किती मोठा फोटो लावा, मंदिरातली मूर्ती भंगल्यानंतर जसं मंदिर उदास दिसतं तसा बाप गेल्यानंतर तुमचं घर उदास दिसते. लक्षात ठेवाय का? रामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी,
दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला पटामंदी हसू जरी कनावाकला गडीभर तू थांब जरा गडी ऐक त्याची झापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. वा कैलास महाराज छान. मला पण मन वाटायले कस करू मी. ते भगवान भाऊ माझ्याकडे बघायलेत मला म्हणले तुम्ही एकदा म्हणून बघा. त्याला वाटतंय मला येत नाही असं वाटतंय म्हणून बघतो. कृष्णा ओरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कनवाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. आज प्रत्येक लेकरू प्रत्येक मुलगा बाप गेल्यानंतर बोक्साबोक्षी रडतो. महाराज आम्ही किती घरी सांत्वन करायला जातो तेव्हा त्या मुलाच्या मुखातले शब्द असतात कैलास भाऊ महाराज बाप नव्हता हो कळला नाही आम्हाला. बाप नव्हता आमच्यासाठी तो विटेवरचा पांडुरंग होता हो पांडुरंग होता. प्रत्येक लेकराला वाटतं माझा देव गेला. आज आयुष्यभर जिकडं तिकडं वारी केली पंढरपूर केलं पण घरातला देव कधी कळाला नाही आम्हाला. काय ताकद होती त्यांची. अरे बाप म्हातारा असला तरी जोपर्यंत पाठीवर हात असतो ना तोपर्यंत आम्हाला डोंगरा एवढे संकट सुद्धा किरकोळ वाटतात. बाप गेल्यानंतर साधं संकट येऊ द्या सैरा वैरा इकडं तिकडं पळतं कळत नाही महाराज. साथ असते साथ ती म्हणून तर म्हणतात कृष्ण महाराज सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी बापा राहिली रे तुला एक मारायाची मिठी माझ्यासाठी तू पंढरी तिघासाठी बोलतोय तुमच्यासाठी तू पंढरी माझ्यासाठी तूच काशी बाप गेला दूर देशी हो बाप गेला दूर देशी बाप गेला दूर देशी बाप गेला दूर देशी. पण आज भाग्यवान आहेत महाराज हे तिन्ही सुपुत्र. तुमच्यासारखे लेकर जन्माला याला भाग्य लागतं. भाग्य हे मी सांगत नाही. मला काय 10-5 रुपये पाकिट वाढवून भेटावं म्हणून सुद्धा बोलणार नाही महाराज. मी निर्भीड बोलणारा माणूस आहे. कुठंच घाबरत नाही कुणाला जाय का. हो घाबरलं तर भगवानरावलाच घाबरतो. त्या वरच्या भगवानला ह्या भगवानला बाकी कोण्यात नाही बरं का. दुर्लभत्व प्रकट करता असताना महाराज ही अशी सुपुत्र जन्माला येणं म्हणजे दुर्लभ असतात. दुर्लभ कोणते. अरे जे पितराते उद्धरती पूर्व जाते तारिती आईशी सुपुत्र संपत्ती दुर्लभ आहे.
जे पितरांना तारतात, पूर्वजांचा उद्धार करतात, असे मुलं जन्माला येणं म्हणजे भाग्य लागतं. हे दुर्लभ आहे, दुर्लभ. हो, धन्य भाव जगी हो, धन्य वंशी जन्माला भगीरथ. आणि गंगा आणून पूर्वज केले मुक्त आहे का? अरे जे पूर्वजांना मुक्त करतो त्यांना सुपुत्र म्हणतात आहे का? आणि आज आमचे भाऊ वैकुंठामध्ये जिथं असतील तिथून तुमची वाट पाहतात. अरे माझ्या निमित्ताने हे काय चालू आहे, काय करतात पाहतात. अरे तुम्ही अन्नदान, ज्ञानदान, द्रव्यदान, वस्त्रदान जे केले ना ते आज त्यांना तिथं जाऊन मिळतंय. आणि म्हणून हा सोहळा केल्यानंतर ते वरून डबडबल्या डोळ्यानं माझा गोविंद, माझा गिरीश भाऊ, माझा जयदेव म्हणून, जगदीश म्हणून डबडबल्या डोळ्यानं तुम्हाला आशीर्वाद देतो. ज्यांना ज्यांना पितराचा आशीर्वाद प्राप्त झाला हातात माती घेऊ द्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद पितराच्या आशीर्वादात आहे महाराज. अहो तुमच्या घरात किती श्रीमंती असू द्या पण आशीर्वाद नसू द्या. हो, अरे 100 कोटीचा बंगला आहे, 1 लाखाचा कोट आहे, 50,000ची गादी आहे, एशीची रूम आहे महाराज, पण झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा दचकू दचकू उठतंय. समजायचा आशीर्वाद नाही. हा कटा त्याचे करीती पितरण, वंशी दुराचारी पुत्र झाला. श्राप मिळतो, ज्यांना श्राप मिळाला झोपेच्या गोळ्या खा महाराज. तुम्हाला झोप कधी लागणार नाही समाधानाची. ज्याला समाधानाची झोप लागावी असं वाटत असेल त्यानं पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त केला पाहिजे. आणि पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे असे सोहळे केले पाहिजे आहे का? म्हणून आज आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे तुमचा सगळ्यांचा आहे का? आज वळून आशीर्वाद तुम्हाला भरभरून भेटत आहे, भरभरून आहे का? बापावर बोलायचं तर खूप बोलू शकतो आहे का, पण अभंग आहे आपल्याकडे. शिक्षक मंडळी आलेत पुन्हा भरपूर. पुन्हा आमच्या बालाजी भाऊला म्हणतील ते महाराज आणला होतास, पुन्हा अभंग एकीकडून हे काळ्या रानानच पळायला लागलं. अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे आणि समाजाचा स्वभाव आहे महाराज. समाज जिवंत साधूची निंदा करतो आणि साधू निघून गेल्यानंतर त्याचे पुतळे उभारतो महाराज. प्रत्येक समाजाला लागलेली एक कीड आहे सध्या. प्रत्येक समाजाला लागली महाराज कीड कोणती? जिवंत व्यक्तीला रडवायचं आणि तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्यासाठी रडत बसायचं. हे प्रत्येक समाजाला लागलेली कीड आहे. हे मी सांगत नाही, अरे ये वही समाज है येसु ख्रिस्त को फांस पर लटका दिया गया. ये वही समाज है महावीर के कानों में किले ठोक दिए गए. ये वही समाज है चैतन्य के पीछे पत्थर मारे गए. ये वही समाज है गौतम बुद्ध को पीछे राक्षसी लोगों को दबड़ाया गया. ये वही समाज है मोहम्मद पैगंबर जी को हिजरत करनी पड़ी. ये वही समाज है मीरा को राजस्थान छोड़ना पड़ा, जहर पीना पड़ा. और ये वही समाज है संत तुकाराम जी को गाली मिली आहे का? दुसरा समाज नाही आम्हाला. आमचीच माणसं त्रास देतात, आमचीच. अरे महाविष्णूचा अवतार असणारे जगद्गुरु तुकोबरा एकेकाळचे कट्टर विरोधक म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. पण त्या तुकोबरायचं चरित्र जर डोळ्यासमोर घेतलं, त्या तुकोबरायला गावातल्या लोकांनी गावात राहू दिलं नाही. एक मिनिट तिथपर्यंत येऊ द्यायचा फक्त. आता काय आपलं झालं बी तसं कामापुरतं नाही का? ब्रह्मा विष्णू महेश आहे का? अरे पंचम वेद ज्या महात्म्यानं निर्माण केला, जी संस्कृत भाषा जगाला कळत नव्हती ती भाषा कळण्यासाठी भगवंतानी अवतार घेतला अलंकापुरामध्ये आहे का? संस्कृत भाषा जगाची कळेना म्हणून नारायणा करून आली आहे का? पंचम वेद ज्या महात्म्यानं मराठीत जल हो निर्माण केला ते जगद्गुरु तुकोबारा आहे, महाविष्णूचा अवतार आहे. पण गावकऱ्यांनी गावात राहू दिलं नाही महाराज. गावातली लोक तक्रार घेऊन गेली. तक्रार गावातला प्रमुख डॉक्टर साहेब, गावचे प्रमुख कोण असतात? आता आपल्या गावातला कोण आहे प्रमुख?
सर पंच का? सर आणि पंच दोघं ना? गावातला प्रमुख पहिला पाटील, पोलीस पाटील असते का नाही गावाला? आहे का नाही आपल्या पोलीस पाटील? पोलीस पाटील, त्याला आता पोलीस पाटील म्हणले, पण पाटील गावचा प्रमुख. आख देऊगाव पाटलाच्या वाड्यावर गेलं सायंकाळी. पाटील म्हणजे काय, दिवस दिवस शेतामध्ये राब 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 बैलासारखं राबावं, घरी आल्यानंतर कोरकुटका खावा, थोडं पाणी प्यावं, पडावं, तर हे झोप येऊ देत नाही. कोण? हे तुमचं टाळकुट्या. टाळकुट्या श्रीकांत भाऊ कोण? म्हणा रोहिदास महाराज, मी नाही बर का. तुकाराम महाराजाला टाळकुट्या तुक्या म्हणले भगवान भाऊ. मग त्याला गाव सोडायला सांगा, नाही तर आम्ही गाव सोडून चाललो. पाटलाने विचार केला, गाव बाहेर गेलं गाव सोडून तर पाटीलकी कुणाच्या बळावर करावी, म्हणून पाटलानं तुकोबऱ्याला बोलून घेतलं. हो काय महाराज, काय ऐकलंय, काय झालं पाटील? तुमच्या भजनाने ग्रामस्थांना त्रास होतो, असं आहे का? हो, भजन बंद करायचं असेल तर गावात राहता येईल, भजन चालू ठेवायचं असेल गाव सोडावं लागेल. तुकोबऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या, हात जोडले आणि उत्तर दिलं, खरं सांगू पाटील, माझ्या भजनाने ग्रामस्थांना त्रास होतो याची मला कल्पना आहे. मग भजन बंद करण्याचा पूर्ण प्रयत्न केला मी, पण काय करू, भजन एक दोन कीर्तनातलं नाही माझं. मग मागे बहुता शिलमीन हेच करीत आलो आम्ही, म्हणून बंद करण्याचा प्रयत्न करूनही माझं भजन बंद होत नाही. का? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा महात्म्यामध्ये आणि आमच्यामध्ये हा फरक आहे बाळासाहेब दादा. आम्हाला कीर्तनामध्ये टाळी वाजवा भजन करा म्हटलं तरी आमच्या मुखाला भजन येत नाही, आणि महात्म्यांना भजन बंद करा म्हटलं तरी त्यांचं भजन बंद होत नाही. हा त्यांच्यातला आमच्यातला फरक आहे का? गाव सोडावं लागेल, कबूल आहे, गाव सोडलं, पण गावाच्या बाहेर पडल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांनी पोटाला हात लावला कैलास भाऊ आणि विचार करू लागले, आता याचं कसं महाराज? काय खावे आता, कोणीकडे जावे, काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात रागावे कवण्या बळी, गावात रागावे कवण्या ज्याच्या बळावर राहायचं होतं तो गावातला प्रमुख. शर्ट खराब झालं, शर्ट रोज भेटन आपल्याला, पण हार कधी भेटणार आहे असा? डॉक्टर साहेब लग्नात सुद्धा तुम्हाला एवढा भेटला नसेल. लग्न झाले का डॉक्टर साहेबाचं? झालं नाही अजून? एकदा झालं नाही? अहो एकुलती एक पोटचा गोळा मुलगी सासरा जावयाला अर्पण करतो महाराज, पण लग्नामध्ये लय झालं तर 250-300 हार असते. आज आमच्या बालाजीराव देशमुख साहेबांना मला वाटतं हे हार इथला दिसत नाही गंगाखेडचा, नांदेडून आणलाय महाराज. 1100 रुपयाचा हार असेल ते भगवान भाऊ. तुम्हाला पण कधी मध्ये असतंय ते 5 वर्षातून एकदा, आम्हाला दिवसात 3दा आहे.
हे काय हे दुकानदार समोरच बसलेत, त्याच्या मनात आलं तर ते वर्षाची एकदा शिवून देते महाराज कपडे आपल्याला. होय देशमुख साहेब, हार काढा म्हणले होते लवकर. मी म्हणलं एवढ्या 8 तासानं आणलाय, थोडा अर्धा तास तरी दिसू द्यावं ना त्या युट्यूब मध्ये, ते महाराष्ट्रभर दिसणार आहे पुन्हा त्याच. चला काय चालू आहे आपलं पंडितराव. ते म्हणताना मी पहिल्यांदा आलो, माझ्या मागं लागू नको. ती पुन्हा बोलायला खंबीर माणूस आहे. हा तिथं पुन्हा मला ते तिथं येड्या बाबळीत आडीत तुला मी दिसलो होतो का? हा तसं काय नाही का. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बडे महाराज. आणि म्हणून तू का म्हणे आम्हा एकांताचा वास नाही कोण तो सांगा येते. म्हणून वृक्ष वल्ली आम्हा सोहेरे बोलचेरी. भंडारा डोंगर गाठला, तिथं भजन करायला लागले, भामचंद्रावर गेले, बोराड्यावर गेले, पण जिथं जातील तिथं तुकोबरला त्रास देणारी माणसं भेटलीच. आणि मी अशा या मताचा आहे महाराज, चांगली माणसं पत्राच्या शेडमध्ये जाईपर्यंत त्यांना त्रास देणारी माणसं असतात, लक्षात ठेवा. तुम्हाला त्रास देणारे नसतील ना कोणी, भाड्यानं आणा. कारण रिकाम टेकड्याला कोणी त्रास देत नाही महाराज, चांगल्या माणसाला त्रास होत असतो. अरे चांगला रस्ता म्हटलं की गतिरोधक, चांगला माणूस म्हटलं की त्याला विरोधक ठरलेले असतात. हो मग विरोधकाला खचून जायचं नाही, उलट आपण काहीतरी चांगलं करायला लागलो समजायचं आहे का. तुकोबरायला त्रास द्यायला पण भजन बंद झालं नाही बाळासाहेब. एक दिवसची घटना आहे. गळ्यामध्ये विना, हातात चिपळ्या, मुखात विठ्ठल 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 भजन करत तुकोबराय घराकडे निघाले. पण रस्त्यामध्ये तुकोबरायचे बालमित्र भेटले. जय हरी झाला, जय हरी महाराज, जय हरी. हॅलो बंद करा, काय करत नाही, शांत वाटले. आता इकडे लक्ष द्या फक्त, आता 15 मिनिटं फक्त. जमगे साहेब बालमित्र भेटला तुकोबरायला. कोण भेटला, कोण भेटला, कोण भेटला? बोलत नाही का तुम्ही? इकडच कसं बघा, इकडे बघावं लागणार कधी मध्ये. ओ लातूर जिल्हेकर, कोण भेटला? मेवना भेटला का? बालमित्र भेटला, लंगुटियार भेटला. आणि लंगुटियार भेटावा पण 4 चौघात नाही, एकांतात तिकडे येड्या बाबळीत. 4 चौघात भेटला, काय अपमान करीन सांगता येत नाही महाराज. किती मोठा साहेब झाला तो यात्रेच्या निमित्ताने भरतरीनाथाच्या हारंगुळला जर आला आणि येता येता बांधावर बसल्याला त्याचा बालमित्र भेटला शेळ्या हाकणारा, ते तिथूनच म्हणता हे साहेबा काय तंबाखूला चुना दे. एवढा दर्जा खाली जाते महाराज, हे साहेबा म्हणते आहे का. सबंध हिंदुस्थानच्या महात्म्याचा ग्रंथ डोक्यावर घेऊन जय घोष करतोय गोस्वामी तुलसीदासजी की जय. पण ते गोस्वामी तुलसीदासजी जन्मगावी गेले, त्यांच्या वयाचं कडकडून मिठी मारत आणि कधी आला र तुळश्या म्हणतो. काय म्हणते, एवढा दर्जा खाली जातो. कोण भेटल्यानंतर महाराज, मर जाओ जाओ नहीं जन्मभूमि का गुण दोष तो पूछे नहीं पुकारे पिछले ना. प्रश्न विचारला म्हणले महाराज आजपर्यंत हे गळ्यात विना, हातात चिपळ्या, मुखात भजन 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 भजन, काय मिळवलंय ह्या भजनानं तुम्ही? बरं माझ्याकडे बघा, आज पेट्रोल पंप झाला, मार्केट कमिटी हातात आहे, 2-3 आडती आहेत, इकडे 4-5 दुकान आहे मोबाईलचे आहेत, तिकडे पुन्हा परभणी जिल्ह्यातली बँक ताब्यात आहे. हो पुन्हा 3री ट्रम जिल्हा परिषद महाराज हा गुलालाची घेतली हिसकावून. तुमचं काय म्हणले विठ्ठल विठ्ठल करत बसलात. अहो बायको मेली तुमची बायको, कशामुळे? आजारी पडली नव्हती, अन्न अन्न वाचून बायको गेली महाराज. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एका अन्न करता मेली. काय मिळवलंय जीवनात महाराज तुम्ही? शावकारकी गेली, दुकानदारी बुडाली, बायको मरण पावली, दुष्काळ पडला, तरी भजन बंद केलं नाही. अहो काय मिळवलं या भजनानं? माझ्याकडे बघा 100 एकर जमीन, अर्धा एकरात वाडा, गायीनं गोटा भरला, मुलं सुना नातरुंड सगळं वैभव लोळतंय पायाजवळ. तुकोबाऱ्यानं ऐकून घेतलं आणि त्याला उत्तर दिलं, दादा फार चांगले रे तुझं, फार चांगलंय. पण कधी विचार केला का एका गोष्टीचा? कोणत्या गोष्टीचा बाबा? शेवटच्या वेळेला यातलं कोणी कामाला येणार, उपयोगाला येणार आहे का? कोणी येत नाही महाराज. तुझं काय घेऊन बसतो 100 एकर? मला सांगतोय 7 कोटी घर सोन्याची होती मामा. कोणाची? रावणाची.
सांगा ते कबड्डी केली नाही महाराज. 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घर राजा रावणाची सोन्याची होती महाराज. अरे काही कामाला आलं नाही. बरं नुसती संपत्ती नव्हती, मी नेहमी सांगत असतो संतती सुद्धा एवढी दांडगी होती महाराज. ब्रह्मांडाच्या मालकापेक्षा 5 पट जास्त बायका होत्या. डॉक्टर कुणाला? डॉक्टर साहेब म्हणले ती परंपरा आता असती तर किती भारी झाली असती. राजा रावणाला एकट्याला 80,000 बायका होत्या. साळवे साहेब किती बायका? 80,000. 80,000 बायका. आता आम्हाला एक बायकून 2 लेकर तर सगळ्यालाच आहेत. पहिले होते ते डझन डझन लेकर, आता ते जमाना राहिला नाही महाराज. आता हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, हम दो हमारे दो. मग 80,000 बायका. कोले पाटील प्रत्येकीला 2-2 लेकर म्हणल्या. दादा किती व्हायलेत लेकर? किती? 1 लाख. गणित काढा की. 1,60,000 मुलं बर का दादा. नातू आता आमच्या भाऊला किती नातू आहेत? मला वाटतं 9-10 तरी नातू असतील चांगली सगळी. होय हे डॉक्टर साहेब हे सगळे नातूच आहेत. नाही किती नातू आहेत भाऊला? 7 नातू आहेत. नाती 14. मग राजा रावणाला किती नातू असतील जरा विचार करा. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू. अरे 3-3.25 लाख संख्या घरात होती बिचाऱ्याची. आहे का हो? ते बिचारा जर परभणी लोकसभेला इथं उभा टाकला असतं, भगवान भाऊ तुमच्या मताची गरज नव्हती, त्याला निवडून आला असतं बिनविरोध महाराज. एवढी संपत्ती संतती असताना सुद्धा तुकोबारांनी कामाला काय आलं नाही. तुझं काय बसला अनुभव लक्ष्मीच्या रंगात रंगण्यात. आणि तुमचं आयुष्य माझं चाललंय ते लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात. मग काय करू? लक्ष्मीच्या रंगात रंगू नको दादा. लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. लक्ष्मी कुणाच्या रंगात रंगली? मोतीराम महाराज. रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रे श्री रंगे, रंगे रे श्री रंगे, रंगे रे श्री केशवराव कोणता चाल होता?
केशवराव म्हणले मला एकच ताल माहिती आहे, बेचव ताल. कारण आमचं भजन हो आपलं तिकडलं भजन आहे. काकडा हे काकडा प्रमुख आहे सगळे आमचे. केशवराव माधवराव महाराज, आमचे चंदू भाऊ, काकडा नाद लावला आहे ना बऱ्याच जणाला महाराज. कुठे गेले आमचे बालाजीराव? मी तर म्हणलं दादा एखाद्यावर मला म्हणतात तू लई माझ्या पोराला नादाला लावलंस. काम धंदा सोडून रोजच जागराला चालय, रोजच काकड्याला चालय. पहिलंच बरं होतं आम्हा कोळी नव्हती आईशी ह्याची पिशे निवडली. काय पोरा लागली चटण धरली वाट रावळाची आहे का? शिव्या देती बाप बहीण भाऊ. पण आनंद वाटला महाराज. अरे बाकी कोणत्या रंगात रंगण्यापेक्षा आमच्या परमार्थातल्या रंगात बालाजी भाऊ देशमुख रंगलाय, आम्हाला याचा आनंदच आहे ना. कुठे गेले की आता बाबा पाकिट भरायला गेले असतील. काय चालू होतं आपलं? लक्ष्मीच्या रंगात रंगू नको महाराज. अरे रात्रंदिवस धडपड चालू आहे प्रत्येकाची ती लक्ष्मीच्या रंगात रंगण्यात. पण तुकोबाने म्हणतात लक्ष्मीच्या रंगात रंगू नको. लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंगायचं. लक्ष्मी कुणाच्या रंगात रंगली तुम्हाला सगळ्याला माहित आहे. आम्ही रोज ऐकतोय सध्या. लक्ष्मी कौस्तुभ गावातले लोक अक्षता घेऊन येते इथं. त्याला वाटण भाऊच्या पुण्यतिथीला कोणाचं लग्न लागलंय की. हो समुद्रातून लक्ष्मी बाहेर पडली. 14 रत्न बाहेर पडले. 14 रत्नापैकी एक रत्न म्हणजे लक्ष्मी आहे. समुद्राला रत्नाकर म्हटल्यालंय जामगे साहेब. रत्नाकर का म्हटलं? जगाला रत्न पुरवतो म्हणून रत्नाकर आहे. लक्ष्मी बाहेर पडली. असा सुंदर हार हातात आहे. काठावर मोठी लाईन लागली. काठातल्या लाईन मधल्या सगळ्यांना वाटायचं या लक्ष्मीने आपल्याला हार घालावा, आपल्याला मिळावी म्हणून बळच मुंडके खाली घालायचे. पण ऐका लक्ष्मी कुणाच्याही माग लागत नव्हती. पहिल्यांदा लक्ष गेलं लक्ष्मीचं देवाच्या राजा इंद्राकडं. विचार केला देवाचा राजा आहे, स्वर्ग ताब्यात आहे, याला पती करावं. पण सर लक्ष्मीच्या लक्षात आलं ब्रह्मदेवाच्या एका दिवसात ही 14 वेळा मरते. किती वेळा मरते? 14 वेळा. जाधव सर देहाचे पुरंदर 14 जाती. अरे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात हे 14 वेळा मरत असेल तर कुंकू किती वेळा पुसावं म्हणून कॅन्सल केलं. महापराक्रमी परशुराम होता. परशुराम 21 वेळा क्षत्रिय पृथ्वी करणारा. पण गळ्यात माळ घालताना कळालं यानं याच्या बापाचं ऐकून कुणाचं मुंडकं तोडलं? कुणाचं? हा रेणुका मातेचं. कोण म्हणलं? मेवणीचं. मेवणीचं नाही. कुणाचं? माईचं मुंडकं तोडलं. माईचं. मग जे बापाचं ऐकून माईचं मुंडकं तोडतो, घरात काही कमी जास्त झाल्यानंतर बायकोची मुंड ठेवली का ती? हा ते खड्डा आधीच खंदून ठेवली तिथं. ती म्हणली कशाला हातानं पायानं दगड, पायावर दगड. कॅन्सल केलं. कुणाला? परशुरामजीला. महादेव बडा देव सब देऊन का बाबा त्यांच्या गळ्यात माळ घालावी. पण विचार केला काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही. बरं हे जिथं राहतंय तिथं विनाकारण लोक गर्दी करत नाही. ते कुठं राहतंय? बरं का सुरेश भाऊ कुठं राहतंय? त्यागोनी कैलास सर्व ही संपत्ती स्मशानाची वस्ती रुद्र करी. दत्ता मामा ते डोंगरावर राहतंय. ते कुठे राहत नाही डोंगरावर. 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे बघा. कुठे? माणसात नाहीत, एकांतात आहे का? ब्रह्मदेवाकडे बघितलं म्हणजे ह्याला तर कोणती सुट्टी नाही. ह्याला दीपावळीची सुट्टी नाही, दसऱ्याची सुट्टी नाही, शाटन काय म्हणतात त्याला, शाटरडे काय म्हणतात त्याला सर, बकरी ईद नाही. हो मग सदैव काम चालू आहे. सदैव काम. कुलाल हाडाचा आणि बापचा हाडाचा अखंड घडवी तो मडके. कॅन्सल केलं. पुढे भगवान विष्णू होते. भगवान विष्णूचं सौंदर्य लक्ष्मीने बघितलं. एवढी सौंदर्य संपन्न असणारी लक्ष्मी बघून त्याचं सौंदर्य बघून पागल झाली आहे का? अरे काय सौंदर्य असेल जरा विचार करा. ज्यानं ही सृष्टी एवढी सुंदर निर्माण केली तो सृष्टीचा निर्माता किती सुंदर असेल आहे का? नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना उतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. राजा कुमार मदनाचा पुतळा लक्ष्मी पागल झाली. गळ्यात माळ घालणार देवानं पाठ फिरवली आहे का? केवढा अपमान आहे महाराज.
जग माग लागलं होतं, त्यांना भाव दिला नाही, आणि ज्याच्या गळ्यात माळ घालायला लागली त्यानं पाठ फिरवली, अपमान झाला, पुन्हा पुढे गेली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा पुढे गेली. देवानं सांगितलं किती धडपड कर, तुला अपेक्षित सुख मिळणार नाही, मग तुला माझ्या पायाची सेवा करावी लागेल. अभिमान सांडूनी पांडवा, मग सर्वस्व करुणी सेवा, अभिमान सांडूनी पांडवा. अरे ती पाय धुवा मयाच्या दैवा, पात्र झाली आहे का? सध्या सगळं जग लक्ष्मीच सुख मानतं. लक्ष्मीला विचारा, लक्ष्मी पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे तुमच्या मती बरीच माणसं असे त्यांना काही कमी नाही, तरी पण इथं आलेत का नाही का? आता हे सगळे हजारो काम असणारी माणसं आहेत माझ्या समोर, हजारो काम, एक दोन काम नाही त्यांच्या मागे, हजारो काम आहेत. पण मला इमानदारीनं खोटं बोलू नका, खरं सांगा. तुम्ही जोपर्यंत मंडपात आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचे काम दिसतात का? आठवले का? पेट्रोल पंप दिसला का डोळ्यासमोर? होय भाऊ, हा साहेब खरंच सांगा, 2 तास तुम्ही कीर्तनात आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचं संसारातलं एक तरी काम आठवलं का? अरे मग हे सुख आहे महाराज. हो, लक्ष्मी म्हणते तुझे पायी सुख सर्व आहे. हो, म्हणून लक्ष्मीच्या रंगात रंगू नको, त्याच्या रंगात रंग. आणि असं न करता काय भुलेला सी पतंगी. पतंग शब्दाचा अर्थ किडा आहे, तो किडा दिव्यावर झेप घेतो. कारण एकंदर 5 विषय आहेत आणि एका एका विषयाने एका नाश झालेला आहे. शब्दे तो मृगविंदीला, गजपते स्पर्शी सुखे भाविला, रूपे जाण भुंगे तसा गंधित संतोषाला. मी नाही रस सेविता मधुरई प्राणापी पावे बळे. अहो 5ही विषयाची सेविती त्याची गती ना टळे. रस विषयाने माशाचा नाश झालाय. आता इथं तळ जवळच आहे कुठंतरी. मासे पकडण्याच्या 2 पद्धती आहेत. मासे पकडण्याच्या तुम्हाला माहित नाहीत बरं का डॉक्टर साहेब? का माहित आहे? मासे पकडण्याच्या पद्धती माहित आहेत का? ए जाधव सर, तुम्हाला माहित आहेत का नाही? एक जाळानं आणि दुसरं कशानं पकडायचे माश्या? हा, गळानं. तिकडचे दिसले अमेरिकेचे आले काय? गळानं. आणि गळ, त्या गळाला आमिष लावावं लागतंय. आणि हे त्याला तिथं गेल्यानंतर कळालं आमिष घरी राहिलंय. जरा हुशार होत ते, हुशार. हा पंडितराव तुमच्यासारखं हुशार होतं जरा. कुठं म्हणला आपलं शेतन घर जवळ आहे बरं का. सुनील भाई आपले चौधरी साहेब, त्यानं ते काटावरची माती उकरली. माती उकरल्याबरोबर मामा ते मातीतून ते आपले 10-15 इंचाचे असे सरपटणारे काय म्हणतात त्याला, दवना निघाला. यानं ते एवढा मोठा दवना बघितला. मला आता एक दवना एका माश्याला द्यायचा म्हणजे केवढं नुकसान आहे. मग काय करायचं, मधून तोडला. ते 2 भाग केले दवण्याचे. अर्धा दवना गळाला लावला, गळ पाण्यात फेकला. जसा गळ पाण्यात फेकला तसा तो अर्धा दवना गिळण्यासाठी मासा धावत आला. लक्ष माझ्याकडे द्या. जसा मासा यायला लागला तेव्हा तो अर्धा जिवंत दवना त्या माश्याला इशारे करू लागला, येऊ नको, येऊ नको रे, येऊ नको. का? तुझ्यासाठी मी अर्धा झालोय, तू माझ्यासाठी आला ना, तू अर्धाही राहणार नाही. ते माश्याला सांगू लागलं, मत आव मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए. अगर तू आएगा मेरे लिए तो बाहर खड़ा है. ऐकलं का? परिणाम काय झाला कैलासराव?
मासान फुटून या घसांबरून पावे. रस विषयाने माशाचा नाश झाला, शब्द विषयाने हरणाचा नाश. शब्द येतो मृगबिंदीला. पूर्वीचा काळ, आता हरण पकडणं सोपं राहिलं नाही, आता जन्म ठेप होईल म्हण बा. किशोर भाऊ तुम्हाला बघा ते जमत असलं बघा, तुमचा वशिला मोठा असला बघा. सलमान खान एवढा तर असेल नसेल. हो आपुलकीवाले जरा काही आले कट करा बरं का टाकताना, नाही तर आमच्या मागं लागतील लोक दुसरीच. हो अवघड झाले सध्या कॅमेऱ्यासमोर बोलणं म्हणजे लय अवघड आहे. हो चला झालं 10 मिनिटं राहिले तिकडे बघा आता 10 मिनिटं. हरिण पकडणारी पारधी लोक पूर्वीच्या काळी हरिण पकडत असताना जंगलामध्ये वाद्य वाजवायचे. वाद्य, आणि त्या वाद्याचं नाव आहे बिन. बिन सुंदर स्वर त्या बिन मधून असा बाहेर पडायचा. हरणाच्या दातामध्ये गवताची काडी असायची, ते तसंच काडी टवकारून धरायचं, सर्वांगाचे कान करून ते वाद्य ऐकायचं. महाराज देहभान विसरून जायचं. हरी दुसरा पारधी यायचा, बाण मारायचा, बाण त्याच्या मरमी लागायचं, ते हरिण जमिनीवर कोसळायचं, तरफडायचं. आहे का? पारधी जवळ आल्यानंतर ते तरफडणारं हरिण त्या पारध्याला विनंती करत होतं. कृष्णा महाराज काय म्हणत होतं महाराज? अब क्या देखत पारधी पूरा लगा दिया, जब लग सांस शरीर में, तब लग बंसी बजा, तब लग बंसी बजा. आता काय बघतो दादा माझ्याकड? मी तर पडतोय का तर पडतोय? मरतो रे तुझ्या बाणानं मरतोय, पण माझी एक इच्छा आहे. कोणती इच्छा आहे? आता मी तुझ्या वाद्यानं मरतोय, पण गेल्यानंतर एक माझं काम आहे. काय काम आहे? माझं मुंडक तुझ्या घराला लाव. जिवंतपणीचं सांगत नाही, गेल्यानंतरचं सांगताय का? अरे गेल्यानंतर मुंडक घराला लाव, माझं मांस तुझ्या लेकराला खाऊ घाल, आणि माझं हे कातड घरी घेऊन जा. रोज सकाळ संध्याकाळ या कातड्यावर बसून ज्याच्यामुळे माझा प्राण गेला ते तुझं हे वाद्य वाजवायला विसरू नको. एवढी नादप्रियता त्या हरणाची. महाराज सिंग की कर सिंगोटी, हे मांस पका कर खा, इस जाम पर बैठ कर सूरज रागिनी गा. हरणाचा नाश झाला शब्द विषयाने, स्पर्श विषयाने हाती, गंध विषयाने भुंगा, आणि एकंदरीत पंच विषय ज्याच्यात आहेत त्याचं नाव शरीर आहे. आणि या शरीराचा विचार केला ही ठेव आहे, ही सांभाळण्यासाठी असते. हिचे मालक आम्ही नसतो. हो बर का? बँकेवाले माणसं, बँकेवाले सगळेच आहेत. होय भाऊ, तुमचे बँकेत पैसे आहेत का नाही? हो मन म्हणजे मी काय मागत नाही, हो म्हणा की. सगळ्या गंगा खेळलाच माहिती आहे तुमचे दाबून पैसे बँकेमध्ये. बँक मध्ये पैसे असतात साळवे साहेब. मालक तुम्ही का बँक? होय भाऊ, मालक तुम्ही का बँक? पुन्हा पुन्हा रिवर्स गिर टाकायचं नाही. हो सरांचं ऐकून तुम्ही लागले ना आधी तिकडे. मालक तुम्ही का बँक? कोले पाटील आपणच मालक आहेत ना. अरे जेव्हा लागल तेव्हा सही करायची घेऊन यायचं. मालक कोण आहे साळवे साहेब? आता म्हणा आपणच. अरे आम्हीच मालक आहेत. बँक फक्त आमचा पैसा सांभाळण्याचं काम करते. ती ठेव आहे का हे कळत नसेल. ज्या मुलीला तुम्ही 20-22 वर्ष माझी मुलगी करता, तळ हाताच्या पुढाने सांभाळता, हो तिचं लग्न लावता, आणि कधी न बघणार महाराज, कधी न बघितल्यानं तुमच्या मुलीला घेऊन जातं, तेव्हा तुम्ही रडत बसता. लोक म्हणतात का रडतो? मुलगी गेली. अरे ती ज्याची होती तिनं घेऊन गेली, तू फक्त सांभाळलीस. मुलगी जावयाची ठेव आहे, मुलगा सुनाची ठेव आहे, जीवन मृत्यूची ठेव आहे. त्याचं शरीरही तुमचं नाही, शरीर स्मशानाची ठेव आहे. म्हणून शब्द आहे शरीर जायाचे ठेवणे, धरीशी अभिलाष जेणे अभिलाष धरती, ते शरीर जाणार आहे. मग आता खरं सांगा, हे नाते कोणते आहेत? कशाच्या संबंधाने आहेत? शरीराच्या संबंधाने आहेत. देह संबंधी पसारा,
उजगावमध्ये चोरा रक्षणेशी वास आजी देह काय देह आधी काय देह आधी काय खरा देह संबंध पसारा उजगावने चोरा रक्षण से भास आहे का. आणि म्हणून देहाच्या संबंधी नाते गोते आहेत. मग देह तुमचा नाही तर नाते गोते तुमचे आहेत का नाही. मला हे कसे आहेत माहिती आहे का. कसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या कोई किसी का नहीं रे प्यारे. बस झालं ते गाणं असल्यामुळे म्हणून वाटत नाही जास्त. नाही रे भंगूर महाराज कुणी कुणाचे नाहीत. आराम के सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब के सभी लोग दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में वहाँ जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नहीं आहे का. म्हणून हे फक्त जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत आहेत मारे नाते होते. खिसा गार झाला की कोणीच येत नाही जवळ. म्हणून म्हणतात ना ज्याचा खिसा गरम ज्याचा खिसा गरम त्याला सगळेच असतात पण ज्याचा खिसा गार कोले साहेब त्याला मारुतीचा पार. हो दुसरं काहीच नाही का. जवळी असता धनरुका तो वरी म्हणती सखा आला भाई घे घे अनुभव गेल्याशिवाय कळत नाही बरं का. तिथंच जावं लागतंय. दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाती है महाराज. हो म्हणून हे तुझा हा परिवार आणि हे कुणी नाही ना मग एकच पाहुणा आपला आहे. कोणता. कैसे घोडे कैसे द्वार मिथ्या माईक संसार सका जोडा परमेश्वर कामा येईल शेवटी आहे का. शेवटी जो पाहुणा कामाला येणार आहे. अरे बाकीचे नाते गोते माध्यान काळ साजरा करणारे आहेत पण माध्यान काळ साजरा करणं पुरुषाचा पुरुषार्थ नाही. अंतकाळ साजरा करणं पुरुषाचा पुरुषार्थ आहे. आणि अंतकाळ साजरा करणारा एकच पाहुणा तो आमचा पांडुरंग आहे. दिनाचा सोहेरा पांडुरंग म्हणून अंतकाळीचा सोहेरा तुका म्हणे विठू धरा. तो आपला केल्यानंतर आपला शेवट गोड होईल. जसा भाऊंचा शेवट गोड झाला तसा आपला होणार आहे. खरं सांगू का वैकुंठवासी हरिश्चंद्ररावजी भाऊ वैकुंठाला गेले हे वेगळं सांगायची गरज नाही. ते कशावरून वैकुंठाला गेले हे थोडक्यात सांगणार आहे मी उर्वरित 2 मिनिटात. तत्पूर्वी सर्वांनी हात वर करा. आशीर्वादाची पुण्याईची शिदोरी ही आमच्या भाऊच्या कामाला येणार आहे. एकदा देवाचं नाव मुखाला येण्यासाठी वडगावकर दादा ओ माऊली दादा हा एकदा मुखाला नाव येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतंय. आता तुम्ही 2 मिनिट भजन करणार आहेत. किती पुण्य होणार आहे. आणि हे एवढं पुण्य आम्हाला भाऊंच्या पारड्यात अर्पण करायचं आहे. आज त्यांना जिथं असतील ते पुण्य कामाला येणार आहे. म्हणून हात वर करा सगळ्यांनी. शुभमराजे हात वर. असं समजू नका आम्हाला हात दिसत नाहीत. ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतलेत इमानदारीने सांगतो राजा भरतीनं त्याचे हात घरापर्यंत जाऊ देणार. सडच काय लिहित बघा ना आता मोठा प्रेमानं भजन. तू ले हरी का तू ले हरी का
म्हणून सर्वांनी भजन करायचं. पांडुरंगा 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 काय आवाज आहे बाबा, काय भजन करेल बघा. असं वाटायला पडत यावं आणि एखादं मेलेलं कुत्र तुमच्या अंगावर वाळून टाकावं. काय भजन आहे बघा ना. आवाज किती यायला पाहिजे. जेवायला किती चांगलं केलं बघा. आज इकडे उपाशी आले का तुम्ही घरून येताना पंडितराव भजन बघा. आवाज कसा आला पाहिजे म्हणून दाखवायचे एकदा. सांगणारच आहे बघा. हा एकदा जोरात. हा एकदा डबल. ते ऐकू केलं नाही तुमचं म्हणून त्याला पुन्हा एकदा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. आता जरा बरा आला. पांडुरंगा 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 पांडुरंगा. अजूनही 10-5 जण आहेत मराठी नमुने. भजन कसं करायला ते बघा. पांडुरंगा पांडुरंगा अशी मर्दाने वाजली पाहिजे. अरे इथल्यापेक्षा ते हा रेल्वेतलं हायवेवरचं एक टाळी वाजते तर 1.5 किलोमीटर आवाज जाते महाराज. तुमचा मंडपाच्या बाहेर आवाज जाईना जरा टाळी मर्दाने. हा तुमच्यापेक्षा ह्या बऱ्या महाराज किती गोड भजन करतात बघा. आता यांचं भजन बघा. यांचं भजन बस झालं तुमचं. बघितलं आवाज तुमचा जसा घरी आहे तसाच इथं आला पाहिजे. घरी आवाज कुणाचा असते? आवाज कुणाचा? गृहमंत्र्याचा. आदमी कितना ही खतरनाक हो तो बाहर घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता है महाराज. हे तुमचं सांगत नाही मी इकडे सांगायलो भजन. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. समाधी लागल असलं भजन आहे. सर्वांनी एकदा हात वर. हा पुन्हा एकदा. बारकुमाई झालं कीर्तन. मी सांगणार होतो आपले पूर्वज वैकुंठाला गेले का नरकाला गेले का स्वर्गाला गेले हे कशावरून ओळखायचं जरा लक्ष द्या. एवढंच तुम्ही घरी घेऊन जा. आज फक्त 2 मिनिटं लक्ष माझ्याकडे द्या बरं का राजे भाऊ. इकडं पूर्वज वैकुंठाला गेले स्वर्गाला गेले का नरकाला कशावरून ओळखायचं? त्यांच्या पुढच्या पिढीच्या आचरणाहून. बरं का सर? कशावरून ओळखायचं? त्यांच्या पुढच्या पिढीचं नाव जर समाजात चांगलं असेल, अरे लेकरू दिसल्याबरोबर लोक त्याला हात जोडतील आणि विचारतील महाराज हे लेकरू कुणाचं आहे हो, काय गुणाचं आहे, काय काम आहे बघा. हो गोरगरबांच्या अडीअडचणीला येते समजायचं याचे पूर्वज वैकुंठाला गेले आहे का. लोक म्हणल्याने हे दलिंदर कुणाचं आहे, समजायचं नरकाला गेले. नरकाला कृतीवरून सांगत असतो. जरा लक्ष माझ्याकडे द्या. तुम्हाला दृष्टांत देतो. दृष्टांत जामगे साहेब कावळा. कावळा सगळ्यालाच माहित आहे. पावसाळ्याचे दिवस आहे. राजहंस आणि राजहंसीन गंगाखेडला निघाले आणि गंगाखेडून येत असताना कैलास महाराज सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस सुरू झाला. इकडे तिकडे जाऊ लागले. निवारा काही दिसला नाही. विचार केला आता आपलं कसं होईल. मुसळधार पाऊस आहे, सोसाट्याचा वारा आहे, निवारा काही दिसत नव्हता. पण एक लिंबाचं झाड दिसलं. त्या झाडावर एक घरटं दिसलं. थोडा धीर आला. त्या घरट्याजवळ गेले. आत डोकावून बघितलं. घरट्यामध्ये कावळा बसला होता. या राजहंसानं विचारलं दादा घरटं कुणाचं आहे? ते मला आपलंच आहे. आजची रात्र आम्ही थांबू शकतो का? कावळा म्हणला घर आपलंच आहे, निवांत थांबा. हो राजहंसीन आणि राजहंस दोघं रात्रभर थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार. कावळा गेटवर आडवा झाला आणि कावळ्यांना राजहंसाला सांगितलं तू जा, पण ही राजहंसीन आज इथंच राहणार. आजपासून ती तुझी नसून माझी आहे. राजहंस म्हणला अख्खं हारंगुळ सांगत होतं रे कावळ्याची नजर वाईट आहे म्हणून. आज कळालं मला. दोघांचं भांडण लागलं. भांडण कोर्टात गेलं. निकाल जाहीर होणार. पण कावळ्याने विचार केला. कावळा चतुर असतो महाराज. चतुर कावळा कसा असतो? चतुर प्राणी आहे. कावळ्याने विचार केला मूर्खातला मूर्ख सुद्धा निकाल जाहीर करताना राजहंसीन राजहंसाचीच म्हणणार आहे. आणि म्हणून त्याने हुशारीनं घरून निघताना तयारीत निघालं महाराज. साळवे साहेब त्याने 2 सुटकेस भरून घेतल्या. कशाच्या? कोण म्हणलं गांजाच्या? गांजाच्या नाही.
न्यायाधीशाचं ऑफिस गाठलं. साहेब म्हणजे काय उद्या निकाल आहे? म्हणजे हो. काय जाहीर करणार आहेत? अरे मूर्खा, कुणीही सांगेल ना. राजहंशी कुणाची? राजहंसाची. कावळा म्हणला त्याच्यासाठी तयारी केली. कोणती तयारी? 10 लाख आहेत मला, 10 लाख घ्यायचे आणि उद्या राजहंशीन माझी म्हणायचं. साहेब म्हणले जमणार नाही. कावळा म्हणला वेळ संपलाय, हे काय ऐक नाही. कावळा म्हणला साहेब वर फोटो कोणाचे आहेत? ते म्हणले माझे मायबाप आहेत. दिसत नाहीत? अहो गेले म्हणले 30 वर्ष झाले त्यांना, लहानपणीच गेलेत. कावळा म्हणला साहेब तुम्हाला करोडो रुपये देणारी माणसं जगात भेटतील, पण 30 वर्षानंतर गेलेले मायबाप कोणी दाखवू शकणार आहे का? म्हणजे अजिबात नाही. अहो मायबाप दाखवतो उद्या. तुमचे मायबाप कुठं आणि काय करतात हे मी दाखवतो म्हणला. फक्त उद्या माझ्या बाजूने निकाल जाहीर करा. साहेबांना विचार केला. लहानपणी मायबाप गेले, बघितले नाहीत, बघायला तरी मिळतील कसे आहेत. उद्या आपण एकदा विरुद्ध निकाल जाहीर करावा म्हणून दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर केला. राजहंसाची नसून कुणाची? कावळ्याची म्हणून निकाल जाहीर झाला आहे का? कावळ्याला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी साहेबांना सांगितलं. कावळ्या म्हणला होता तू मायबाप दाखवतो. कावळा म्हणला कोण नाही म्हणलं. चला म्हणला उद्या सकाळी सकाळी. कावळ्यानं न्यायाधीशाचा हात धरला. जिकडं गाव अख्खं गाव सकाळी सकाळी जिकडं जातं तिकडं साहेबाला घेऊन निघाला. येड्या बावळे. दुर्गंधी यायला लागली. रुमाल काढला, नाकाला लावला. न्यायाधीश माग, कावळा पुढं. न्यायाधीश माग, कावळा पुढं. न्यायाधीश साहेब म्हणले कावळ्या एवढ्या दुर्गंधीत कुठे घेऊन चालला? कावळा म्हणला साहेब हे तर काहीच नाही म्हणला. आगे आगे देखो होता है क्या. पुढे एक विष्ठा होती, त्या विष्ठेमध्ये 2 किडे होते. ऐका जरा, ऐकायला बरं वाटणार नाही तुम्हाला. अरे का विष्ठेमध्ये 2 किडे होते. कावळा म्हणला साहेब पुढचा किडा तुमचा बाप आणि पाठीमागची तुमची माय. कुठल्या साहेबाला बरं वाटणार आहे? ऐका. अरे एवढा मोठा न्यायाधीश बाया सारल्या आणि कावळ्याची कॉलर दिली, एक थोबाडीत देणार. कावळा म्हणला साहेब का मारता? साहेब म्हणले अरे एवढ्या मोठ्या न्यायाधीशाचे मायबाप एवढ्या घाणीत असतात का? कावळ्यानं उत्तर दिलं आणि उत्तर फक्त घरी घेऊन जा आता. एवढ्या मोठ्या न्यायाधीशाचे साहेब एवढ्या घाणीत असतात का? कावळा म्हणला साहेब अहो 10-5 लाखासाठी राजहंसाची नसून कावळ्याची म्हणून निकाल जाहीर करणाऱ्या अहो तुमच्यासारख्या न्यायाधीशाचे मायबाप नरकाला नाही तर स्वर्गाला जातील. मी सांगत नाही मला. लोभावरी ठेवून हेत असत्य करती न्यायनित त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. आणि म्हणून समाजामध्ये नाव कमवणारे लेकर असतील, मायबाप स्वर्गाला गेले वेगळं सांगायची गरज नाही. आणि असं नाव ज्यांचं आहे महाराज ते आमचे वैकुंठवासी भाऊ आहेत. आज त्यांना हो तिथं जागा मिळाली यात सांगायची गरज नाही. आता तुम्हा सर्व नातवा सहित आशीर्वाद देत असतील. हो ही सगळी सुशिक्षित मंडळी महाराज. घरामध्ये किती डॉक्टर आहेत आता? 5. अभिजित राव, अजून जयदीप भाऊ. हा ते उद्घाटन आपण त्यांचंच केलं ना. हे सगळे डॉक्टर इंजिनियर हे वंशाचं पुण्य असल्याशिवाय घडत नसतात महाराज. आणि वंशाचं पुण्य असं हे कार्य झाल्याशिवाय होत नसते. आहे का? ज्या मायबापानं एवढं वैभव ठेवून दिलं त्याचा 10वा जर घालत नसतील तर ते श्राप देतात महाराज. काही करा मग काही होत नाही. म्हणून आज आशीर्वाद प्राप्त करणारा दिवस आहे. या संपूर्ण परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो. बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल माझ्या बुद्धीचा दोष. जे योग्य वाटलं त्यात माझं काही नसून माझ्या गुरुवाऱ्यांचा प्रसाद आहे. ऐका पुन्हा एकदा धन्यवाद. उद्या शिवजयंतीचा दिवस आहे. शिवजयंतीचा आहे. ज्या वयामध्ये आमची लेकरं आत 90 आणतात त्या वयामध्ये माझ्या राजाने स्वराज्य निर्माण केले महाराज. 16व्या वर्षामध्ये वैऱ्याला वाघासारखा भिडला आहे. तो वाघ, त्या वाघाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. का कृष्णा म्हणून म्हणतात ना शुभ 16व्या वर्षात लढला. शुभ 16व्या वर्षात लढला वाघा वाणी तो वैऱ्यास भिडला. शुभ 16व्या वर्षात लढला वाघा वाणी तो वैऱ्यास भिडला. जिजा आईच्या तालमीत घडला. जिजा आईच्या तालमीत घडला. ऐकू आलं नाही का? छत्रपती शिवाजी महाराज की
पुण्यतिथी भाऊंची झाली, उद्याची जयंती शिवाजी महाराजांची आजच्या कीर्तना झाली. युवती आहे का? युवती आहे आमची आज. असा दिवस पुन्हा भाग्यानं भेटतंय. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. फक्त विनंती आहे 2 मिनिट ह्या गुणवान मंडळीची, आलेल्या मंडळीचा सत्कार होणार आहे 2 मिनिटात. तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. आणि जेवून जा म्हणण्याचा अधिकार घर मालकाचा असल्यामुळं देशमुख परिवारातील एखादा व्यक्ती इथं येईल, तुम्हाला सर्वांना हात जोडून जेवून जा म्हणेल, तेव्हा तुम्ही जागा सोडायची. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, हे कृपा संत ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो कैसी बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली